रणजित भैया शिंदे व विक्रमदादा शिंदे भाजपा पक्षप्रवेशावर माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंद द्विगुणित। भाजपा पक्षप्रवेशानंतर माजी आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना मिळणार सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद। त्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमध्ये रणजित भैया शिंदे व विक्रमदादा शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांना मिळणार आहे मोठी ऊर्जा। माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार व जवळजवळ 5 ते 6 वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांचा भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेश झाल्यानंतर माढा तालुक्यातील व पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे। बऱ्याच दिवसापासून चाललेला हा पक्षप्रवेश झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता पक्षाचा झेंडा उघड हाती घेता येणार आहे। सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन पद रणजित भैया शिंदे यांच्याकडे असून या जिल्हा दूध संघाला आता भाजपा पक्षप्रवेशामुळे उभारी मिळणार आहे। माढा, पंढरपूर, माळशिरस व करमाळा तालुक्यात असणारा शिंदे परिवाराचा मोठा राजकीय गट यालाही या भाजपा पक्षप्रवेशामुळे मोठी चालना मिळणार असल्याचेही बोलले जात आहे। त्याचबरोबर शेजारील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील रणजित भैया शिंदे यांचे मामा असणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या 2 सुपुत्रांनीही आज मुंबई येथील पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश घेतल्यामुळे याचाही फायदा रणजित भैया शिंदे यांना नक्कीच होणार आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व माढा मतदारसंघातील नगर परिषदांवरही शिंदे गटाचे वर्चस्व यामुळे राहू शकते। विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सर्व युनिटलाही या भाजपा पक्षप्रवेशामुळे मोठी ताकद मिळणार असून या भाजपा पक्षप्रवेशानंतर रणजित भैया शिंदे हे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांसाठी आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन उघडपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहेत। सोलापूर जिल्हा प्रतिनिधी। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।